धार्मिक नगरी गोंदिया येथे होणाऱ्या 3 दिवसीय हनुमंत कथेला प्रारंभ होण्यापूर्वी आज गोंदिया शहरात भव्य आणि भक्तिभावपूर्ण शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. माँ जगदंबा मंदिर, दुर्गा चौक येथून या शोभायात्रेला मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रेदरम्यान शहर जय श्रीराम जय हनुमानच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. कथावाचक वृंदावन येथील श्री आनंदम धाम ट्रस्टचे पीठाधीश्वर सद्गुरू श्री ऋतेश्वरजी महाराज यांचे भव्य स्वागत करण्यात आले. शोभायात्रा चांदणी चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक यासह शहरातील प्रमुख मार्गांवरून भ्रमण करीत श्री हनुमान मंदिर, सिव्हिल लाईन येथे भक्तिभावात समारोप करण्यात आला. फुलांच्या वर्षावासह धार्मिक विधी व भक्तांच्या जयघोषात सद्गुरुजींचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रेला प्रारंभ झाल्यानंतर मुख्य मार्गांनी भ्रमण करताना ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावाने वातावरण अधिकच भक्तिरसाने न्हाऊन निघाले. शोभायात्रेत शेकडो कलशधारी, अश्वत्थ, भगवे ध्वज, वाद्यवृंद आणि धार्मिक पद्धतीने सजवलेल्या रथांमुळे शोभायात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शोभायात्रेला कथेचे यजमान खासदार श्री प्रफुल्ल पटेल, सौ वर्षाताई पटेल, माजी आमदार श्री राजेंद्र जैन व आयोजन समितीचे सदस्य गण यांच्यासह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी व भक्तगण सहभागी झाले होते.